नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 14 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सायली आता पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी अस्वस्थ वाटत होतं ना गं तुला मगाशी, म्हणून आपण ना डॉक्टरांना बोलवले. पूर्णाजी म्हणतात, अगं पण अश्विन असताना दुसऱ्या डॉक्टरांची काय जरूरत आहे. तर सायली म्हणते, अगं या डॉक्टर आहेत ना फक्त तुझ्याशी बोलायला आल्या, तर तू बोलशील ना त्यांच्याशी. तर पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे आता तू म्हणतेस तर बोलते बाई म्हणून. आणि ना आता सायली त्या जागेवरून उठते आणि आता तिथं त्या नवीन आलेल्या डॉक्टर बसतात. आणि आता त्या डॉक्टर आहेत ना, तर त्या पूर्णाजींची चौकशी करायला लागतात. त्या म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम, मला सांगा की तुम्हाला नेमका कसला त्रास होतोय. तर पूर्णाजी म्हणतात की मला माझ्या घरातल्या सगळ्यांना त्रास होतोय. आणि आता असं म्हटल्यानंतर पूर्णाजी पुढे सांगायला लागतात. त्या म्हणतात की त्यांच्या ना वागण्याचा मला त्रास होतोय. त्यांना ते ना घरचे उगाचच मला असे म्हणतात की ही जी आहे ना तर ही तन्वी नाही आहे म्हणून. आणि म्हणतात की पण अरे मला चांगलं माहिती की ही माझी नात तन्वी आहे म्हणून, पण घरचे माझं काही ऐकायलाच तयार नाही. तरी असं किती वेळ वाद घालत बसणार ना त्याच्यावरून, असं या पूर्णाजी त्या डॉक्टरांना सांगायला लागतात. आता बघा पुढे पूर्णाजी म्हणतात, बरं झालं तन्वीच म्हणाली की माझं बरोबर आहे आणि हे सगळे चुकतायत ते. आणि आता असं म्हटल्यानंतर डॉक्टर मॅडम शांतपणे हे सगळं ऐकून घेत असतात. सायली मनातल्या मनात म्हणते, मला मगाशी अचानक काय झालं होतं, मी पूर्णाजींना असं अचानकच अगं तू असं काय करू शकले, अरे नेमकं काय घडतंय माझ्या बाबतीत, असं सायली विचार करायला लागते. डॉक्टर मॅडम म्हणतात, हो अन्नपूर्णा मॅडम तुमचं ना काही चुकत नाही आहे, पण तुम्ही ना आता जरा शांतपणे आराम करा, जास्त विचार करू नका. मी तुम्हाला एक इंजेक्शन देते म्हणजे तुम्हाला शांत झोप लागेल, ठीक आहे का. आता असं म्हटल्यानंतर पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे पण मी झोपेन तोपर्यंत तुम्ही या सगळ्यांना समजवा की तुम्ही ना माझं ऐका म्हणून. आता डॉक्टर मॅडम म्हणतात, हो मी समजावून सांगते आणि आता कल्पनाताई म्हणतात, पूर्ण या जरा तुम्ही आडवं व्हा. आता असं म्हटल्यानंतर पूर्णाजी झोपतात आणि त्या डॉक्टर मॅडम इंजेक्शन देतात आणि पूर्णाजी आता गाठ झोपी जातात. आपण पाहतोय की आता पूर्णाजी झोपल्यानंतर रविराज म्हणत असतात की डॉक्टर असं पूर्णाईला नेमकं असं काय झालेलं आहे की ते अशा विचित्र का वागायला लागल्यात म्हणून. आता डॉक्टर मॅडम म्हणतात, हो मी तुम्हाला ना सगळं सांगते, पण इथे नको आपण बाहेर जाऊन बोलूयात का. आता असं म्हटल्यानंतर डॉक्टर मॅडम म्हणतात, बाहेर जाऊन बोलूयात म्हणजे ना आपल्याला जरा नीट बोलता येईल. असं म्हटल्यानंतर सगळेजण बाहेर जातात. आता हॉलमध्ये गेल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, डॉक्टर नेमकं पूर्णाईना काय झाले, नाही म्हणजे ना मला आता त्यांची खूपच काळजी वाटायला लागली. अश्विन म्हणतो, मला तिच्या कंडिशनचा ना थोडाफार अंदाज आहे, पण तरीही मला ना तुमच्याकडून ऐकायचे नेमकं तिला काय झालेलं आहे असं अश्विन विचारतो. डॉक्टर मॅडम म्हणतात की हो, माझं रिझन सांगण्या अगोदर तुम्ही मला सांगाल का की नेमकं या घरामध्ये घडले तरी काय म्हणून. आता असं डॉक्टरांनी विचारल्यानंतर सगळेजण शांतच होतात ना. आता डॉक्टरांना कसं सांगायचं. डॉक्टर म्हणतात की नाही म्हणजे अन्नपूर्णा मॅडम ज्या तन्वीबद्दल बोलतायत तर ती नेमकी तन्वी आहे तरी कोण, आणि त्या तन्वीचं आणि अन्नपूर्णा मॅडमचं नक्की नातं तरी काय आहे, कारण डॉक्टरांना या सगळ्या गोष्टींची माहिती नसते ना, म्हणून ते सगळी माहिती घेतात. आता बघा असं विचारल्यानंतर सगळे तर सुरुवातीला शांतच बसतात. इकडे सायलीला अनेक आठवणी आठवायला लागतात. पुढे डॉक्टर मॅडम म्हणतात, तन्वी आता सध्या कुठे. तरीही सगळेजण गप्प बसतात. अर्जुन म्हणतो, मी सांगतो, तन्वी म्हणजे पूर्णाजीची मानलेली नात. आता इथून अर्जुन जी सुरुवात करतो ती ही प्रियाची एंट्री झाली ना, तर त्या दिवशीपासून आता प्रियाला जसं जेलमध्ये पाठवलं ना तिथपर्यंतच्या सगळ्या घटना ज्या आहेत तर त्या अर्जुन डॉक्टर मॅडमना सगळ्या काही सांगतो. रविराज म्हणतात, इतके दिवस त्या मुलीला आम्ही तन्वी समजत होतो आणि आता हे जे काही घडले ना ते आमच्याही कल्पना पलीकडचं आहे. आणि अर्थातच या सगळ्या गोष्टींचा पूर्णाईंना धक्का बसणं स्वाभाविकच आहे, पण त्यांच्यावर इतका परिणाम होईल आणि ते अशा काही वागायला लागतील ना असं नव्हतं आम्हाला वाटलं, असं रविराज डॉक्टर मॅडमना सांगत असतात. आता त्या डॉक्टर म्हणतात, हे बघा अन्नपूर्णा मॅडम जे आहेत ना तर त्या डीप शॉकमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे त्यांचं मन हे जे आहे तर ते स्वतः स्वीकारायला तयारच नाही आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःचं असं एक वेगळं जग तयार केले आणि त्यांना अजूनही त्यांच्या या जगात आहे ना त्यांची तन्वी असल्यासारखंच त्यांचं अस्तित्व जाणवतं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या जगात ना तन्वी अजूनही अस्तित्वात आहे. आता लगेचच प्रतापराव म्हणतात, डॉक्टर प्रिया तन्वी नाही आहे हे आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं आहे, पण पूर्णाई का नाही स्वीकारू शकत आहे. आता डॉक्टर मॅडम म्हणतात, हे बघा हा एक ट्रॉमा आहे, दुःखाला सामोरं जाण्याची प्रत्येकाची एक पद्धत असू शकते. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती जर का कुटुंबातून अचानक निघून गेली ना तर बऱ्याचदा असं होतं की आपलं मन मानायला तयारच होत नाही की ती व्यक्ती या जगामध्ये नाही म्हणून, आणि ती आहे असंच मानून आपण जगतच असतो. आता असं डॉक्टर मॅडम समजावून सांगतात सगळ्या सुविधांना. पुढे त्या म्हणतात की अन्नपूर्णा मॅडमचं असंच काहीतरी झालेलं आहे, त्यांना तन्वीला त्या विसरू शकत नाही आहेत आणि म्हणतात की हे बघा त्या त्यांच्या कल्पनेच्या जगातच वावरत आहेत, त्यात तुम्ही सगळे आहात आणि त्यांची तन्वीसुद्धा आहे. तन्वी आता ज्या वयाची असेल त्याच वयाच्या या सायली मॅडमसुद्धा आहेत आणि म्हणूनच आहेत ना कदाचित त्या सायली मॅडमनाच त्यांची तन्वी समजत आहेत असं या डॉक्टर मॅडम सांगतात. आता बघा अश्विन म्हणतो की पूर्णाजीला या ट्रॉमामधून बाहेर पडायला खरंच खूप त्रास होईल, कारण पूर्णाजीला कधी
कधी ना कधीतरी कळेलच ना की सायली वहिनी पूर्णाजी नाही, सायली वहिनी तन्वी नाही ते, आणि मग त्यावेळेस ही कसं पचवू शकेल. आता डॉक्टर मॅडम म्हणतात हे बघा तेव्हा काय होईल याचा विचार करून आपण आत्ताची कंडिशन सिरियस तर नाही ना करू शकत. आता डॉक्टर मॅडमचंही बरोबरच असतं. त्या म्हणतात की हे बघा आपल्याला ना त्यांच्या या कल्पनेच्या जगाला धक्का पोचून आता अजिबात चालणार नाही आहे, आणि आता त्यांचे वय बघता आपण जर का त्यांना खरं काही आहे ते सांगायला गेलो तर कदाचित याचा ना उलट परिणाम सुद्धा होऊ शकतो. आता अस्मिता म्हणते की नाही असं होऊन चालणार नाही हां, आणि म्हणते की काही झालं ना तर पूर्णाजीला ना ठीक व्हायलाच हवं. आता डॉक्टर मॅडम म्हणतात अश्विन सर तुम्ही आत्ताच म्हणालात की पूर्णाजींना BP आणि शुगरसुद्धा आहे म्हणून. तर अश्विन म्हणतो हो. आता डॉक्टर मॅडम म्हणतात म्हणजे वयामानानुसार होणारे सगळे आजार तर त्यांना झालेलेच आहेत, आणि म्हणूनच आपण आता त्यांच्या नाजूक मनाचा ना विचार करायलाच हवा आहे म्हणून. पुढे प्रतिमा त्या म्हणतात की पण मग आम्ही आता सगळ्यांनी नेमकं काय करायचं. डॉक्टर मॅडम म्हणतात हे बघा पुढचे काही दिवस तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या होला हो करण्याची गरज आहे. म्हणजे त्या ज्या काही गोष्टी हो म्हणतील तुम्ही हो म्हणा. त्यांना सत्याची आपोआप जाणीव होईपर्यंत सायली मॅडमला त्यांची तन्वी म्हणून आहे ना त्यांच्या अवतीभोवती वावरायला लागेल असं या डॉक्टर मॅडम सांगतात. आता बघा सगळे एकमेकांकडे बघायला लागतात. तर डॉक्टर म्हणतात आणि कदाचित हेच नाटक त्यांच्यासाठी ना औषध म्हणून आहे ना योग्य ठरेल. आता असं म्हटल्यानंतर सगळ्या सुभेदारांना तर खूप मोठा प्रश्न पडतो की आता इथून पुढे ना वागायचं कसं हेच त्यांना समजत नसतं. आता आपण बघतोय सगळेजण पूर्णाजींच्या रूममध्ये आलेले असतात. कल्पनाताई म्हणतात पूर्णाईंना जाग आल्यानंतर त्या पुन्हा सायलीला तन्वी समजतील का असा प्रश्न पडलेला असतो, आणि त्या म्हणतात की आणि त्या परत स्वतःला त्रास करून घेतील का मग आता असा प्रश्न जेव्हा या कल्पनाताईंना पडतो ना तर प्रतापराव म्हणतात हे बघ कल्पना आता जे होईल ना आपल्याला ते पाहावंच लागणार आहे. आता आपल्या हातात काय आहे का, काहीच नाही आहे. आपल्याला आता हे सगळं पाहावंच लागेल. आता बघा इतक्यातच नाही ना पूर्णाजींना जाग येते. आता पूर्णाजींना जेव्हा जाग येते तेव्हा सायली ना तिथेच असते. आता पूर्णाजींना जाग येते तेव्हा लगेचच त्या डोळे उघडले की तन्वी म्हणतात सायली म्हणते बरं वाटतंय ना पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणतात हो ग हो मला ना अगदी बरं वाटतंय. म्हणून त्या उठायला लागतात आणि म्हणतात उठल्या उठल्या तुझा चेहरा पाहिला ना मग बरं का नाही वाटणार मला. आणि इतक्यातच त्यांची नजर जाते की घरातले सगळेजण त्यांच्या रूममध्ये असतात. ते पूर्णाजी म्हणतात तुम्ही सगळेजण असे का उभे राहिलात माझ्यासमोर असे, अरे काही झालंय का असं जेव्हा विचारतात तेव्हा सगळेजण पुन्हा गप्पच बसतात ना. आता काय सांगावं पूर्णाजीला म्हणून. आता बघा हा लगेच रविराज म्हणतात नाही पूर्णाई काय ना की मगाशी तुम्हाला त्रास होत होता ना म्हणून आम्ही ना सगळे एकत्र आलो आणि इथं थांबलोत बाकी काही नाही. आता असं म्हटल्यानंतर पूर्णाजी म्हणतात अरे मला कसला त्रास वगैरे झालेला नव्हता हां. आता असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणतो अगं पूर्णाजी तुझं ना BP थोडंसं वाढलं होतं. पूर्णाजी म्हणतात अरे BP काय रे कायमचाच मागे लागलेला असतोय त्याचं काही एवढं. आता असं म्हटल्यानंतर पूर्णाजी म्हणतात की त्यासाठी तुम्ही नाही असे चेहरे पाडण्याची काही गरज नाही, आणि म्हणतात की आणि माझी तन्वी आहे ना माझ्या बाजूला, माझी तन्वी माझ्या बाजूला असली ना की मला काही होणार नाही असं पूर्णाजी आणखीनही बोलायला लागतात. आणि सगळ्या सुभेदारांना खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की पूर्णाजीनं खरंच खूप मोठा शॉक बसलेला असतो. अर्जुन म्हणतो हे बघ पूर्णाजी तरीसुद्धा तू औषध घ्यायचं तेही वेळेवर ओके. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन आणखीन म्हणतो की डॉक्टरांनी सांगितलेलं एकही डोस चुकता कामा नये. पूर्णाजी म्हणतात मी भलेही चुकवेन पण तन्वीने चुकून द्यायला पाहिजे ना, ती आहे ना माझ्यासोबत. आता असं म्हणून आहे ना पूर्णाजी खुश होत असतात, पण घरातल्या सगळ्यांना ना खूप टेन्शन आलेलं असतं. आता बघा पुढे सायली म्हणते की पूर्णाजी तुम्ही औषध तर घ्यायचंच आहे पण त्या अगोदर तुम्ही जेवायचं सुद्धा आहे हां, आणि जेवला नाही आणि तुम्ही औषधं घेतलं ना उपाशी पोटी तर तुमचं पित्त उसळेल हा, जेवून घ्या चला उठा असं म्हणून सायली उठते. आता पूर्णाजी लगेचच म्हणतात थांब जरा म्हणून. आता सगळ्यांना कळतच नाही यांना काय बोलायचं ते. आता बघा सायली ना अशी उठून उभारलेली असते म्हणजे जाण्यासाठी म्हणून जेवायला, आणि आता ती म्हणते काय झालं पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणतात तू मला अचानक असं आहो जाऊ का करायला लागलीस म्हणून. आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांना कळतच नाही की अरे असं काय उत्तर द्यायचं. पूर्णाजी म्हणतात मला ना तुझ्या तोंडून असं आहो पूर्णाजी वगैरे ऐकायची सवय नाही आहे हां, ही मस्का मारण्याची नवीन पद्धत आहे का गं तुझी हां असं म्हणायला लागतात पूर्णाजी. आणि म्हणतात की तुला काही हवं आहे का माझ्याकडून. नाही म्हणजे त्यासाठीच तरी तू मला मस्का लावते, तुला काही माझ्याकडून चॉकलेट वगैरे हवं आहे का. सायली म्हणते छे गं तुझ्याकडून चॉकलेट हवं असेल तर मला मस्का मारण्याची काही गरज आहे का. आणि बघा हा सायलीसुद्धा खूप छान रिस्पॉन्स देते आता पूर्णाजीला, आणि म्हणते की मी तर बघत होते की तुझ्या लक्षात आहे की नाही पण बरोबर पकडलंच ग तुम्हाला. आता चल पटकन बाहेर चल जेवण घेऊ पटकन 2 घास चल असं करून सायली घाई करायला लागते. पूर्णाजी म्हणतात बघ मला ना तुझ्याकडून आहे ना पूर्णाजी हे कर पूर्णाजी ते कर या असं ऐकण्याची सवय आहे ग. तू अचानक मला आहो पूर्णाजी म्हटलंस तर कसं चालेल सांग बरं. कल्पनाताई म्हणतात मी मला ना जेवायला वाढायला सांगते हां. असं म्हटल्यानंतर सगळे सुभेदार आता ही सायली पूर्णाजी सगळेजण ना डायनिंग टेबलवरती जातात.
आपण पाहतोय की इकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता विमल आणि सुमन या दोघी जणी म्हणून स्वयंपाक करत असतात. सुमन म्हणते बरं झालं आपण जेवणाची तयारी करायला लवकर घेतलं, ते सगळ्यांना खूप मनस्ताप झालाय. 4 घास जर पोटात गेले ना तरी बरं वाटेल. विमल म्हणते हो ना, एवढ्या कमी वेळेत फक्त डाळ खिचडी आणि पापडच भाजता आले, पण मला नाही वाटत की अपेक्षा कोणाला वेगळं काही खाण्याची इच्छा असेल. सुमन म्हणत असते हो, इतक्यातच सगळे सुभेदार येतात आणि आता डायनिंग टेबलवरती बसतात. तर सगळे सुभेदार बसले ना की इकडे विमल आणि सुमन ह्या दोघी जणी ना सगळ्यांना जेवायला वाढतात. आता तर सायली सुद्धा तिथे असते की आता पूर्णाजी सगळ्यांचे चेहरे बघतात तर सगळे उदास असतात. पूर्णाजी म्हणतात काय रे सगळेजण असे उदास का आहात म्हणून, अरे जेवताना असे चेहरे पाडून नाही बसायचं. असं जेव्हा पूर्णाजी म्हणतात तेव्हा असं कोणाला काय बोलावं ते कळतच नाही. पूर्णाजी म्हणतात काय रे काही झालंय का आता, असं म्हटल्यानंतर बघा सगळेजण फक्त बघतच असतात पूर्णाजींकडे. प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई कशाला काय होईल, काही झालेलं नाही आहे ग म्हणून. आणि कल्पनाताई म्हणतात पूर्णाई काय नाही की मागाशी तुम्हाला थोडंसं अस्वस्थ वाटत होतं ना म्हणून आहे ना आम्हा सगळ्यांना ना खूप टेन्शन आलं होतं, बाकी काहीच नाही. आता असं म्हटल्यानंतर पूर्णाजी अस्मिता म्हणते की आजी तुला बरं वाटते ना ग आता. पूर्णाजी म्हणतात अगं मला काय झालंय, अगदी मी ठणठणीत आहे, मला काही झालं नाही. यात्रा करून आल्यापासून आधीपेक्षाही मला माझी चांगली तब्येत झाली. आता बघा अर्जुन आहे ना इथे थोडंसं वातावरण बदलण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन म्हणतो आणि आजी यात्रेला जायचं वय आहे का गं तुझं, अगं तू आहे ना मस्त ना ट्रेकिंगसाठी जायला पाहिजे. हां अरे बघ 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 चेहऱ्याकडे तरी बघ, तुझ्या अगदी 16 वर्षाच्या तरुण मुलीसारखा ग्लो आहे तुझ्या चेहऱ्यावरती, ग्लो आहे. आता पूर्णाजी फटका देतात अर्जुनच्या हातावर आणि म्हणतात आजीची चेष्टा करायला लाज नाही का रे वाटत तुला, असं म्हणतात. आणि बघा आता ना थोडंसं वातावरण छान दाखवले सुभेदारांच्या घरातलं, म्हणजे थोडंसं हसरं होतं. सायली म्हणते पूर्णाजी जेवा ना तुम्ही आता बघा जेव्हा असं म्हणतात तेव्हा पूर्णाजी लगेच एक घास खायला घेतात. पण त्यांना ना अजूनही त्यांच्या तन्वीसोबतच जेवायचं असतं. लगेच पूर्णाजी म्हणतात तन्वी आज तुम्हाला भरवशील का ग. पूर्णाजी म्हणतात तन्वी तुझ्या हातून खाल्लं ना की मला ना जरा जास्तच गोड लागेल गाणं. सायली म्हणते पूर्णाजी मी भरवल्यावर जर का तुला 2 घास जास्त जाणार असतील ना तर मी तुला ना नक्की भरवीन, असंही सायली म्हणते. आता बघा आजी आणि नातीचा ना इथून पुढे उत्कृष्ट असा ना एक प्रसंग खूप छान दाखवलाय. तुम्ही टीव्हीवरती ना नक्की बघा, खूप छान दाखवले आज आजी नातीच्या प्रेमाचा प्रसंग. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण काय नाही की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप सबस्क्रायबरची गरज आहे आणि तुम्ही ना सबस्क्राईबच करत नाही. कारण काय की रिव्ह्यू तर डेली सगळेजण पाहतात, पण प्लीज चॅनलला ना सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. आपण पाहतोय की सायली आता 2-3 घास पूर्णाजींना भरवते. आता पूर्णाजी म्हणतात आता मी तुला भरवते म्हणून पूर्णाजी त्यासुद्धा आहेत ना आता हे सायलीला ना 1-1 घास भरवायला लागतात. आणि सगळे सुभेदार या दोघींकडेच बघत असतात की यांची माया आणि यांचं प्रेम कसं असतं ते. आणि सगळेजण ना इथे थोडेसे भाऊकसुद्धा झालेले असतात. पूर्णाजी म्हणतात तन्वी तू इथे माझ्याजवळ माझ्या बाजूला बस ना गं, आपण दोघी ना एकच ताटात जेवूयात. तू लहान असताना आपण एका ताटात कसं जेवत होतो ना अगदी तसं जेवूयात. आता असं म्हटल्यानंतर बघा सायली लगेचच काय करते की तिथं पूर्णाजी म्हटल्यानंतर लगेचच ना दुसरी खुर्ची घेऊन येते आणि आता पूर्णाजी आणि अर्जुनच्या मध्ये ती खुर्ची ठेवून तिथे जेवायला बसते. आता बघा सायली दुसरी खुर्ची आणून तिथे बसते आणि आता सायली बसल्यानंतर या दोघेजणी आजींना ती पुन्हा एकमेकींना घास भरवायला लागतात आणि सगळे सुभेदार आता हा क्षण आहे ना एन्जॉय करतात. आता या दोघींच्या जेवणाचा जो सीन आहे ना तर तो बराच वेळ दाखवलेला आहे. आता जेवताना मध्येच पूर्णाजींना खोकला येतो तर लगेचच ही तन्वी त्यांना लगेचच पाणी पाजते आणि खूप छान आणि क्यूट हा सीन दाखवलेला आहे. आता पूर्णाजी म्हणतात रविराज तुम्हाला आठवतंय लहानपणी तन्वीला जेव घालणं म्हणजे माझ्यासाठी ना कसरत असायची. आता रविराज म्हणतात हो आठवतंय मला. पूर्णाजी म्हणतात मी घास द्यायला गेले की ही घरभर धावायची आणि मी तिच्या पाठीमागे धावायचे. आता रविराज म्हणतात हो आठवतंय ना पूर्णाई, मला आठवतंय. आता असं म्हटल्यानंतर बघा पूर्णाजींना तन्वीमध्ये इतक्या रमलेल्या असतात की बस. त्या म्हणतात आणि बरं का तन्वी मी तुला 1 घास भरवलं ना की लगेच तू सुद्धा मला 1 घास भरवायचीस आणि म्हणायची की पूर्णाजी माझ्या आजी तू सुद्धा माझ्यासोबत जेवायचं तू जेवल्याशिवाय मी नाही जेवायची. असं या पूर्णाजी लहानपणीच्या आठवणी सांगायला लागतात. अर्थातच प्रतिमात त्या रविराज सगळेजण भावूक झालेले असतात. आता बघा पुढे पूर्णाजी म्हणतात की किती दिवसांनी मी असं तुला माझ्या हाताने खाऊ घालते ग, घे बरं म्हणून 1-1 घास त्या पुन्हा सायलीला खाऊ घालतात आणि आता सायली सुद्धा पुन्हा पूर्णाजींना खाऊ घालते. आता सायलीला इतकं प्रेम मिळाल्यानंतर सायली थोडी भावूक होते. आता पूर्णाजी म्हणतात काय गं कुठे हरवलीस. तर सायली म्हणते नाही काही नाही पूर्णाजी आता जेवायचंच, आता मग त्यानंतर गोळ्या घ्यायच्या आणि मग आराम करायचा. तर पूर्णाजी म्हणतात कळलं, प्रत्येक गोष्ट आता ना मला तुझ्याच तालावरती नाचून करावी लागते म्हणून आहे ना खुश होतात आणि आनंदी होतात. आणि आपल्याला दाखवले सुभेदारांच्या घरातलं वातावरण आहे ना आता जरा थोडंसं निवळलेलं दाखवले ही प्रिया जेलमध्ये गेल्यानंतर. आता पूर्णाजी म्हणतात अरे असे सगळे जण बघताय काय माझ्याकडे, अरे तुम्ही जेवण करा ना,
आमच्या गप्पा काय अशा चालू राहतील, चला तुम्ही जेवा बरं, चला चला जेवा असं म्हटल्यानंतर सगळेजण आता जेवणाला सुरुवात करतात. आता आपण पाहतोय जेलमधला सीन. इकडे कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात, जा तुम्ही तुमच्या बायकोला भेटून घ्या, फक्त 10 मिनिट आहेत तुमच्याकडे. आता हे वाक्य ऐकल्यानंतर ही प्रिया पळत पळत येते आणि म्हणते, अश्विन 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 माझा नवरा अश्विन आलाय का? अश्विन आलाय का? तुम्ही आता म्हणालात ना की बायकोला भेटून घे म्हणून, माझा अश्विन आलाय का माझा नवरा? आता त्या कॉन्स्टेबल म्हणतात की, ए बाई मी यांच्याशी बोलत होते, हा तुझा नवरा आहे का? आता प्रिया बघते तर तो बोलताच माणूस असतो आणि आता ती कॉन्स्टेबल म्हणते तुम्ही जाओ म्हणून आणि कॉन्स्टेबल निघायला लागते. तर प्रिया म्हणते लगेच, ताई 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 एक मिनिट आहो, ऐका ना, काय बघा कुणी आलंय का मला भेटायला, सांगा ना कुणी आलंय का मला भेटायला, माझा नवरा माझे आई वडील? आता ते कॉन्स्टेबल म्हणतात नाही. प्रिया म्हणते माझे आई बाबा तर आले असतील ना, आलेत का होते आई बाबा? म्हणून ना खूप घाबरून इमोशनल होऊन बोलत असते आणि म्हणते ना मला ना कदाचित तिथे कॉल येऊ शकतो, माझा नवरा आहे ना तर तो इथे कॉल करेल, तर तो कॉल आला की मला द्याल ना तुम्ही ते कॉल? आता त्या मॅडम म्हणतात की बाई तू काही इथे पिकनिकला आली आहेस का गं फोनवरती बोलायला? फोनवरती जर का तुला बोलायचंच होतं तर घरी राहायचंच ना, कशाला दुसऱ्याची फसवणूक करून खून करायला कोणी सांगितलं होता तुला? आता प्रिया म्हणते अरे पण व्हिजिटर्स तर इथे येऊ शकतात ना, अरे हक्क आहे ना त्यांचा, आणि माझा नवरा तर अश्विन सुभेदार इथे भेटायला येणार आहे, मला कळलं का तुम्हाला? आणि म्हणते की तो इथे ना मला भेटायला येणार आहे, कारण त्याला माहिती आहे मी त्याची इथे वाट बघते आणि तो जर का इथे आला असेल ना तर मला नक्की सांगा. हां आता लगेच ती कॉन्स्टेबल म्हणतात गप्पा बस, बघू तुला कोण भेटायला येते ते, चल जा आता आत जाऊन बस असं म्हणून कॉन्स्टेबल निघून जातात. प्रिया जोरजोरात तोडायला लागते, ताई माझा नवरा आला की मला इथे पाठवा, हां मी ना त्याची वाट बघते, अश्विन येणार आहे, मला माहिती आहे ना की मी त्याची वाट बघते, अश्विन नक्की येणार आहे म्हणून ही प्रिया आता अक्षरशः वेड्यासारखी बडबडायला लागते. आता आपण पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन पाहतोय. आता सायली पूर्णाजी झोपल्यानंतर हॉलमध्ये येते. प्रतिभा आता कल्पनाताई म्हणतात पूर्णाजी झोपल्या का गं, झोप लागली त्यांना? सायली म्हणते हो. सुमन म्हणते काय अवस्था झाली ना पूर्णाईंची, असंही सुमन काकू बनत असते आणि पुढे म्हणते खरं तर त्या खरंच खूप खंबीर आहेत, पण तन्वीच्या बाबतीत त्यांना हा धक्का जो आहे ना तो त्यांना अजिबातच सहन होत नाहीये असंही सुमन म्हणत असते. आता पुढे बघा, पुढे आपण पाहतो की अश्विन म्हणतो कुठल्या गोष्टीचा तिच्या मनावर कसा परिणाम होईल ना हे आपण नाही सांगू शकत असं अश्विन म्हणत असतो आणि म्हणतो की पण आपल्याला डॉक्टरांनी जे सांगितले ना ते तर आता आपल्याला फॉलो करावंच लागेल. अर्जुन म्हणतो पण ते सोपं नाही आहे आणि म्हणतो की अगं अरे सायली तन्वी आहे हे नाटक आपण असं आणखीन किती दिवस करायचं, कारण काय ना की त्यापेक्षा पुन्हा जी भानावर कशी येईल हे आपल्याला बघायला हवं आहे ना, असं अर्जुनचं एक मत असतं. जे काही सत्य आहे ते सांगावं म्हणून प्रतापराव म्हणतात हे बघ अर्जुन तुझं बरोबर आहे, पण मला असं वाटतंय की आपण पूर्णाईला ना थोडासा वेळ देऊया. अर्जुन म्हणतो मला हे असं पूर्णाजीला खोटी आशा दाखवल्यासारखं वाटतंय असं अर्जुन म्हणत असतो आणि म्हणतो की आपण हे नाटक करत राहिलो आणि उद्या जर का ती परत रिॲलिटी ॲक्सेप्ट नाही करू शकली तर तिला ना जास्त त्रास होईल, मग काय करायचं आहे आपण? आता अर्जुनचं मत सुद्धा एकदम बरोबर असतं. आता बघा आता आपण पाहतोय की इकडे सायली आणखीन काहीतरी विचारातच असते. आता आपण दुसरा सीन पाहतोय डायरेक्ट साक्षीचा. आता ही साक्षी डुलत बसलेली असते तिच्या बेडवर आणि म्हणत असते पहिल्यांदा नागराज, मग अण्णा आणि मग प्रिया आणि पुन्हा एकदा तेच रिपीट करणे वेड्यासारखी बडबडत असते. नागराज मग अण्णा मग प्रिया आणि आता म्हणते की मी साक्षी महिपत शिकरे असं म्हणून ना खूप घाबरायला लागते, पॅनिक व्हायला लागते आणि म्हणते आता माझा नंबर आहे, म्हणजे आता सायली आणि अर्जुन आता ते माझ्या मागे लागणार, आता ते मला सुद्धा जेलमध्ये टाकणार म्हणून रडायला लागते, पॅनिक व्हायला लागते. बाप रे प्रेक्षकांना आज आहे ना साक्षी अतिशय तिच्या विकृतीचं टोकच गाठते. आता ती रडायला लागते आणि म्हणते की मला नाही जायचं जेलमध्ये म्हणून आहे ना बेडवर सगळं अस्ताव्यस्त करायला लागते आणि जोरजोरात ओढायला लागते की मला जेलमध्ये नाही जायचं म्हणून खूप रडायला लागते आणि म्हणते की त्या पोलिसांचा छळ, त्यांचे टॉर्चरमेंट हे सगळं ना मला नाही सहन होत आहे आणि म्हणते की मला कुठेही जायचं नाही आहे, मला ना माझ्या सचिनपासून पण आता लांब जावं लागेल का? नाही मी ना माझ्या सचिनपासून लांब नाही जाणार, मला नाही जायचं माझ्या सचिनपासून लांब असं म्हणून पुन्हा बडबडायला लागते वेड्यासारखी आणि हायपर होते आणि मध्येच हसायला काय लागते, मध्येच रडायला काय लागते आणि म्हणते की आता मी काय करू आता मी असं म्हणून त्या रूममध्ये ना सगळीकडे फिरायला लागते. त्या रूममध्ये अक्षरशः वेड्यासारखी करते साक्षी. आता रूममध्ये सगळी अस्ताव्यस्त करून टाकते, तिथलं सगळं सामान पसारा फेकून द्यायला लागते आणि म्हणत असते की मी सचिन बरोबर कॅनडाला जाऊ का? हां तेच करते, मी सचिन बरोबर कॅनडालाच निघून जाऊ शकते आणि म्हणते की आम्ही तिथं कॅनडाला छान संसार करू आणि मध्ये जर तिच्या मनात विचार येतो अरे पण सचिन काय येईल ना माझ्यासोबत, काय येईल तो? आणि म्हणते की तो नाही येणार म्हणून मोठ्या ना हसायला लागते, एवढी हसायला लागते ना की बस आता सचिन माझ्यासोबत काय येईल म्हणून. बाप रे आज ना खरंच ही वेडी दाखवली इतक्या जोरजोरात हसायला लागते आणि परत अचानकच ना एकदमच रडायला लागते, अरे सचिन माझ्यासोबत नाही येणार म्हणून खूप रडायला लागते साक्षी.
आणि ना तिला सचिन आणि साक्षीने एकत्र घालवलेले क्षण जे आहेत ना ते सुद्धा आठवत असतात आणि ते आठवून पुन्हा ही साक्षी छोटी तन्वी आहे तशीच पूर्णाईंच्या सुद्धा आठवणीत छोटी तन्वी आहे, अतिशय गोड आणि लागवी स्वभावाची माझी तन्वी. आता पुढे म्हणतात तन्वीचं हे सत्य जेव्हा पूर्णाईंना पुन्हा समजेल ना तेव्हा खरंच त्यांना हे सगळं पचवणं खूप जड जाणार आहे असं रविराज म्हणत असतात. अश्विन म्हणतो काका पण आपल्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे, डॉक्टरांनी तिला गोळ्या सुरू केल्यात आणि परवापासून तर काउन्सिलिंग स्टार्ट करतील, पुन्हा जिला ना हळूहळू बरं वाटेल, आपणही ना थोडे दिवस वाट बघूयात असं अश्विनचं मत असतं. अर्थातच डॉक्टर म्हणून हे मत अतिशय योग्य असतं. आता कल्पनाताई म्हणतात हो पण हे सगळं सायलीला ना खरंच खूप अवघड जाणार आहे. अर्थातच हे सगळं सायली तिथं बसून ऐकत असते. कल्पनाताई म्हणतात कारण काय ना की तन्वी आणि पूर्णाईचं नातं कसं होतं हे सायलीला कुठे माहिती आहे ना, कारण आता अर्थातच सायलीनंतर लग्न करून आलेले असते ना. पण बघा अर्जुनला ना अजूनही पटत नसतं. आता अस्मिता म्हणते तन्वी ना आता वेगळ्या संकटात पडल्यासारखं होणार आहे या तन्वीला. म्हणजे ही अस्मिता सायलीबद्दल बोलत असते. हा पुढे अस्मिता म्हणते अगदी छोट्या छोट्या गोष्टीत नाहीला परीक्षा दिल्यासारखं होईल. सायली म्हणते नाही असं नाही आहे अस्मिता ताई आणि म्हणायला लागते की काय आहे ना की नाही म्हणजे मला थोडंसं जड जाईल मान्य आहे मला, पण पूर्णाजी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात असं आपल्याला लवकर वाटत असेल तर हे आपल्याला करावंच लागेल ना, आता असं सायलीचं मत असतं. आता बघा सायली पुढे म्हणते की शिवाय डॉक्टरांनी सुद्धा हा सल्ला दिलाय ना आणि अश्विन भाऊजींना सुद्धा असंच वाटतं तर आपण हे करायला हवं ना, काय हरकत आहे हे सगळं करण्यात. अर्जुन म्हणतो हे बघ बायको अगं हे बघ पूर्णाजीसाठी तू काही करशील ना हे सगळ्यांना तर माहिती आहेच आहे, पण ही वेळ ना रिस्क घेण्याची नाही आहे असं अर्जुन म्हणतो. आणि आता सगळे सुभेदारांना ना खरं चिंतेत असतात. हा अर्जुन म्हणतो मला वाटतं की डॉक्टरांना परत एकदा विचारायला हवं की आपण दुसरी कोणती ट्रीटमेंट देऊ शकतो का, दुसरा काहीतरी मार्गच असेल ना. अश्विन तू प्लीज डॉक्टरांना फोन कर आणि त्यांना विचार की तर अश्विन म्हणतो अरे पण दुसरी कुठली ट्रीटमेंट असते तर डॉक्टरांनी आपल्याला आधीच सांगितलं असतं ना, आणि आता हे तर मी सुद्धा सांगेन की पूर्णाईची मानसिक परिस्थिती बघताना आपल्याला ना हेच करणं योग्य आहे असं अश्विन सांगत असतो. सायली म्हणते की अहो मला ना तुमची काळजी कळते आणि पूर्णाजींच्या बाबतीमध्ये कोणताही धोका पत्करायचा नाही आहे हे आणि हाच एक मार्ग आहे, पण तुम्हाला जसं धोका वाटतोय ना या सगळ्यामध्ये तसं मला अजिबात धोका वाटत नाही असं सायलीचं सुद्धा एक ठाम मत असतं. सायली म्हणते की आता पूर्णाजींच्या मनासारखं न वागणं ना यामध्येच एक खूप मोठा धोका आहे. आता असं सायली म्हटल्यानंतर पुढे म्हणते की त्यामुळे त्या बऱ्या व्हाव्यात म्हणून त्यांच्यासमोर कितीही दिवस मला तन्वी म्हणून वावरावं लागलं ना तरी सुद्धा मला चालेल असं सायली म्हणते. आणि आता सगळे सुभेदार फॅमिली ना शांतपणे ना विचार करायला लागतात या सगळ्या सिच्युएशनचा की आता पुढे काय करायचं ते. आपण पुन्हा साक्षीचा सीन पाहतोय. साक्षी इकडे रडत असते आणि म्हणत असते का मी माझा चेहरा नाही लपवू शकले, आणि इतक्यातच तिला तिचा आरसा दिसतो. आता त्या आरशात बघत स्वतःकडं बघत त्या आरशाजवळ जाते आणि म्हणत असते की हाच चेहरा, अरे हाच माझा चेहरा आहे. आणि पुन्हा म्हणायला लागते वेळेसारखी बडबड करून हा माझा चेहरा आहे, माझा चेहरा ना माझा शत्रू झाला आहे. माणसाला ना आवाज बदलता येतो, माणसाला चालणं बोलणं सगळं काही बदलता येत, मग चेहरा बदलता का नाही येत म्हणून त्या आरशावरतीच हातपाय आपटायला लागते आणि स्वतःच्या चेहऱ्यावरती ना हात फिरून म्हणत असते हा माझा चेहरा, अरे माझा चेहराच माझा दुश्मन झालाय, माझा शत्रू झालाय माझा हा चेहराच असं म्हणून खूप रडायला लागते आणि म्हणते की मला नकोय हा चेहरा, मला नकोय माझा हा चेहरा, मी साक्षी शिकरे आणि हा चेहरा हा चेहरा जो आहे साक्षी शिकरेचा आहे आणि मी समीरा शेखर झाले तरी सुद्धा ना हा चेहरा मला आणखीनही त्रास देतोय आणि मी ना आता हे नाही होऊ देणार ना, मला नकोय आता हा चेहरा असं म्हणून ती काय करते की डायरेक्ट ना आता एक चाकू घेते आणि आता बघा हा हे आज हिच्या मानसिकतेचं अगदी टोक गाठते आणि त्या चाकूने बघा हा त्या चाकूकडे बघून खूप क्रूरपणे हसायला काय लागते. आणि आता आपल्याला ना असं डायरेक्ट सीन नाही दाखवला म्हणजे सावली दाखवली आहे की ही साक्षी म्हणत असते की मला नकोय हा चेहरा, मला नकोय हा चेहरा म्हणून अक्षरशः चाकूने ना तिच्या चेहऱ्यावरती ना ती असे म्हणजे चाकूने असे वन पाडून घेते जेणेकरून नाही ना की हिचा चेहरा बदलावा म्हणून. पण मला असं वाटतं ना की यापुढे ना साक्षीचं कॅरेक्टर जे आहे ना ती नक्कीच दुसरी मुलगी करेल, कारण का की ते ना साक्षीच्या चेहऱ्याला बहुतेक प्लास्टिक सर्जरी करतील असं काही आता पुढच्या भागात दाखवतील, तर आपण ते नंतर पाहूयात. आता पुन्हा आपण सुभेदारांच्या घरातला सीन पाहतोय. कल्पनाताई म्हणतात आत्ता ना पूर्णाईंना बरं वाटणं आत्ता सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि आता प्रतापराव म्हणतात आणि आता आपल्याकडे ना दुसऱ्याकडे कुठलाही आपल्याकडे पर्याय नाही आहे आणि जर का पर्याय नसेल ना आपल्याकडे तर सायलीला हे नाटक करत राहावंच लागणार आहे म्हणून. आणि आता कल्पनाताई म्हणतात सायली हे बघ तुला हवी ती मदत तर आम्ही करूच, पण ही लढाई ना ती तुलाच लढावी लागणार आहे ग असं कल्पनाताई म्हणतात.
लागतात आणि पुढे म्हणायला आता लगेच प्रतिमा त्या म्हणतात सायली या आव्हानाला ना सहज सामोरी जाईल माझी ना खात्री आहे. आणि आता पूर्ण प्रतिमा त्या तिथेच बसलेल्या असतात आता त्या म्हणतात की पण आहे ना मला एक वेगळाच प्रश्न सतावतोय. रविराज म्हणतात कुठला प्रश्न तुला आता सतावतोय. तर प्रतिमा त्या म्हणतात की आपल्यासमोर जी तन्वी म्हणून वावरत होती ना ती बबली लोखंडे आहे. ती तन्वी नव्हती आणि ती बबली लोखंडे होते हे तर आपल्याला समजलंच. पण मग आपली तन्वी खरी कुठे गेली असेल. म्हणजे मग त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला ना तर त्या अपघातानंतर आपल्या तन्वीचं काय झालं असेल. आपली तन्वी छोटीशी त्या दिवशी कुठे निघून गेली असेल. कुठे गेली असेल आणि आता सध्या माझी तन्वी कुठे असेल. ती काय करत असेल. असे अनेक प्रश्न या प्रतिमात त्यांना पडायला लागतात. आणि आता पुन्हा सगळे सुभेदार या गोष्टीचा विचार करायला लागतात की मग खरी तन्वी कुठे असेल. आता सायली म्हणते बरं झालं खऱ्या तन्वीचा विषय तुम्ही काढला तर मला सुद्धा ना हा विषय सतावत होताच असंही सायली म्हणते. आणि सुभेदार सगळे आहेत ना हा विचार करायला लागतात. आणि इथेच ठरलं तर मग हा भाग आहे ना संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतोय की अश्विन म्हणत असतो वहिनी पूर्णाजी तुला ना तन्वी समजते आणि तिला बरं वाटेपर्यंत आहे ना आपल्याला हे नाटक करावंच लागेल. आणि पूर्णाजी म्हणत असतात की चांदोबा भागलास का आणि निंबोनीच्या झाडामागे लपलास का. आता याच्या पुढच्या ओळी तू पूर्ण कर बरं. आता असं म्हणल्यानंतर बघा सायली जसं लहानपणी ओरिजिनल तन्वी खोटं आणि चुकीचं गाणं म्हणत असते ना सेम तसंच सायली डोळे बंद करून गाणं म्हणायला लागते. सायली म्हणते निंबोनीचं झाड वर फांदी मामाच्या वाड्यावर बंदी. आता सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागतं ना की सायली इतकं करेक्ट गाणं कसं काय म्हणाली. सगळे सुभेदार एकदम ना शॉकिंग होऊन जातात. आणि पूर्णाजी म्हणतात तू या 2 ओळींचे अर्थ आहेत ना अगदी तू चुकीचेच म्हणायचे. आणि सायलीला आठवायला लागतं की आश्रमामध्ये सुद्धा मी या 2 ओळी अशाच चुकीचे म्हणायचे म्हणून. आणि सायली म्हणते एवढा योगायोग कसा काय असू शकतो. आणि आपण पाहतोय अर्जुनला इतका मोठा शॉक बसतो. त्याचबरोबर रविराज आणि प्रतिमासुद्धा एकमेकांकडे बघायला लागतात. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.